आज माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे ते गिरीश भाऊंना इथे रक्त देऊन इथे वाढदिवसाची शुभेच्छा त्या माध्यमातून देत आहोत। त्याकरता माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांना उदंड निरोगी आयुष्य त्या माध्यमातून लाभो एवढी प्रभूचरणी मी प्रार्थना इथे व्यक्त करतो आणि देवाला विनंती करतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनंतर या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांना परमेश्वर त्या माध्यमातून देऊ। शेवटी कार्यकर्त्याच्या पायात काटा घुसला तर ज्या नेत्याच्या डोळ्यात असू येतो असे लोकनेते म्हणजे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस हा आम्ही रक्तदान शिबिरानं दरवर्षी त्या माध्यमातून करत असतो। गिरीश भाऊसाठी रक्तच काय आम्ही स्वतःचा जीवसुद्धा त्या माध्यमातून गिरीश भाऊसाठी द्यायला तयार आहे। कारण की नेता हा कार्यकर्त्यांसाठी झटतो आणि नेता हा कार्यकर्त्यांसाठी करतो, म्हणून अशा नेत्याला आम्ही जीवसुद्धा त्या माध्यमातून अर्पण करू। आम्ही काही निस्वार्थी कार्यकर्ते, आम्ही का काही ठेका भेटील म्हणूनच याचे रक्तदान शिबिर करायचं व नेत्याच्या मागे गोळे फिरायचं हे धंदे आमच्या जीवनात आमच्या मायबापांना आम्हाला शिकवलेले आहे। मी स्वार्थी सेवा केली म्हणून वरंगावकरांनी फुकटात मतदान केलं आणि फुकटात नगराध्यक्ष केलं। त्याकरता सर्वप्रथम माझ्या जीवनात उपकार कोणाचे असतील तर या वरंगाव शहरातल्या तमाम मतदार बंधूंचे की अशा या शून्य लोकशाही जिवंत आहे अशा प्रकारचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही जे झालेली जी वरंगाव नगर परिषदेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये मला 1 रुपया खर्च न येता लोकांनी मला पैसेही दिले आहे आणि लोकांनी मला मतदानही त्या माध्यमातून दिलं आहे। याच्यावरूनच सर्वांनी ओळखायला पाहिजे की कार्यकर्ता कसा असला पाहिजे। कार्यकर्ता आणि स्वार्थी जर कधी असेल तर उन्नतीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहत नाही आणि नेत्यांनी सुद्धा ओळखला पाहिजे की कार्यकर्ता कसा जवळ ठेवला पाहिजे आणि कसा त्याला हे केला पाहिजे। त्याकरता सर्वच नेत्यांना मी मनापासून विनंती करतो की जे एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्ते त्यांना ओळखा, त्यांच्या भावना ओळखा सुद्धा आणि त्या कार्यकर्त्यांना जवळ घ्या, लातेनं दूर मारू नका। जर लातेनं दूर मारलं तर काय परिणाम होता हे त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहत असतो। आणि आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे विचार मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, नेतृत्व मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। त्याकरता परत माझ्या वरंगावकरांच्या वतीनं मी मनापासून माननीय आमदार गिरीश महाजन साहेबांना मनापासून इथे शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद महाराष्ट्राचे वाढ। आज गिरीश भाऊच्या वाढदिवसानिमित्त पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचे तालुका अध्यक्ष शामराव धनगर स्वतः ठेकेदार आहे, परंतु एकदा सुद्धा एक अपेक्षा सुद्धा पक्षाकडून ठेक्याची केली नाहीये आणि नेत्यासाठी रक्त देणारा कार्यकर्ता आहे, ठेकेदारासाठी काम करणारा कार्यकर्ता नाहीये। त्याकरता असे निस्वार्थी एकनिष्ठ कार्यकर्ते जे आहे हे कमी भेटतात आणि अशा कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवा। जर कधी अशा कार्यकर्त्याला जर कधी दूर जर रोडलं ना परमेश्वर मी माफ करत नाही। त्याकरता पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते सर्व जे आहे आज रक्तच काय गिरीश भाऊसाठी सुद्धा त्या माध्यमातून द्यायला तयार आहे। सर्व कार्यकर्ते जे आहे रक्त द्यायला तयार आहे, रक्त देत आहे आणि मी रक्तदात्यांना विनंती करणार आहे की रक्त दिल्यानं आपल्या शरीराला काही तोटा होत नाही। ब्लड हे दिलं पाहिजे। ब्लड दिल्यानं आपल्या शरीरात नवीन ब्लड तयार होते, म्हणजे नवीन रक्त जे आहे ते तयार होत असते आणि तो साठा जर कधी तुम्ही बघा पाणी जर कधी एखाद्या पॅकेजमध्ये जर सातत्यानं भरून ठेवलं तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जंतू पडत राहतात। त्याकरता रक्त जे आहे ते रक्त दिल्यानं सर्क्युलेट होते, सर्क्युलेट झाल्यानं रक्त मनुष्य हा निरोगी त्या माध्यमातून राहत असतो आणि आपल्या रक्त दिल्याने कोणाचा तरी जीव जो आहे तो त्या माध्यमातून त्याच्यामध्ये वाचत असतो। त्याकरता रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान हे पुण्यदान आहे, रक्तदान हे महादान आहे, श्रेष्ठ दान आहे। त्याकरता रक्तदान करावं। आदरणीय गिरीश भाऊंना मनापासून वरंगाव नगरीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। बोला। वरंगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व वरंगावचे नागरिक प्रेमी आपल्या गिरीश भाऊ प्रेम करणारे आपले महाराष्ट्राचे मंत्री हे आपले आरोग्य दूत म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आरोग्याच्या तपासणीमध्ये आणि रुग्णांच्या रोगांच्या तपासणीमध्ये अनेक वर्षापासून काम करत असलेले आपले असे गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी आज रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांच्या भावना धरून या ठिकाणी शिबिर भरवलेलं आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त 66वा वाढदिवस आहे। या निमित्त आपण या ठिकाणी वरंगाव शहरामध्ये सुनील भाऊ काळे आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच सुनील भाऊ माळी
आपल्या औरंगाबाद शहराचे अध्यक्ष तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष आपले आकाश भाऊ निमकर, संपूर्ण कार्यकर्ते अगदी मनापासून कुठलीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीचे चांगले गेल्या 30-35 वर्षापासून काम करणारे असे एकनिष्ठ कार्यकर्ते ह्या ठिकाणी आपण रक्तदान देत आहोत. परंतु मित्रांनो, रक्तदान देत असताना रक्तदान हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. रक्त दिल्याने काही फरक पडत नसतो. रक्त दिल्याने रक्त वाढत असते आणि फ्रेश रक्त येते. नवीन रक्त येण्यानं आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये शरीर संपत्ती आणि चांगली शरीराचं आरोग्य चांगलं पण वाढते तिच्यामध्ये. या ठिकाणी सर्व बांधवांना एक विनंती करणार की आपण औरंगाबाद शहरातून सर्व नागरिकांनी या ठिकाणी रक्त द्यावं आणि रक्त देऊन आपलं रक्तदान, आणि कोणाला तरी चांगल्या एखादी गरजू व्यक्तींना जर रक्त लागत असेल तर याच्यापेक्षा दान कोणतं हो आपल्याकडे. पैशाचं दानपेक्षा मोठं दान असेल तर रक्तदान आहे. या ठिकाणी सगळ्यांनी विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रक्तदान करावं. धन्यवाद.